मुरुड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी, तसेच मुरुड घटनेची सीबीआयकडून चौकशी व्हावी या मागण्यांसाठी बी.ए. प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हाताला काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने तरुण आणि मृत विद्यार्थ्यांचे नातेवाईक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. महाविद्यालयाने सहलीला 155 विद्यार्थ्यांसोबत फक्त 5 शिक्षक कसे पाठविले? समुद्र किनाऱ्यावर विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट का दिले नाही? याशिवाय विद्यार्थ्यांच्या सहलीविषयी आणि सुरक्षिततेसाठी नवीन कायदा आणावा, अशा मागण्यांचे निवेदन प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. जोर जबरदस्तीने जर सहलीला मुलं नाही पाठवले तर नापास करू, अशा पद्धतीचे सुद्धा शाळेतली जी मानसिक त्रास देतात. त्यामुळे सहलीला हे घरचे पालक त्यांना पाठवतातच आणि हे पाठवतात त्याच्या जबाबदार पूर्ण पालकांना धरलं जातं. ते हे सरासर चुकीचं आहे, कारण की जी व्यक्ती घेऊन चालली त्यांचाच पूर्ण जबाबदारी त्यांचीच असली पाहिजे. कारण की आपलं मूल हे घराबाहेर चालले तर ते शाळेत चाललेले आहे आणि शाळेतनं सहलीला चाललेलं आहे, तर ते ज्या ठिकाणी चाललेले आहेत त्या ठिकाणी आपण कोणत्या स्पॉटवर आहेत, या ठिकाणी कसल्या प्रकारच्या गंभीर्याने जे विषय असतात ते त्यांना समजून दिले पाहिजेत, ते त्यांना सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण सहल काढतो त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आता आमची मागणी एवढीच आहे की ज्यांच्यामुळे ही घटना घडलेली 1 तारखेला हे 14 निष्पाप विद्यार्थ्यांचा जो बळी गेलेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची मुख्य भूमिका राहणार आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. आणि पुन्हा अशी दुर्घटना आणि अशी परिस्थिती पुन्हा पुण्यावरतीच काय तर कुठल्याच राज्यावरती किंवा कुठल्याच शहरावरती ही यावं नाही आणि कुठल्याही पालकांवरती सुद्धा अशी परिस्थिती यावं नाही, हीच आमच्या हो ते कुटुंबांना सुद्धा बाहेर काढतात. तुम्ही आज मीडिया बघताय की साहजिकच आहे की त्यांना कसल्याच गोष्टीची भीती नाही आहे किंवा काहीच नाही. आणि ज्या ठिकाणी पाण्याला खोलतर जास्त आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिक्षक त्यावेळेस जेवण करत होते आणि एकही शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. बहुतेक जर शिक्षक त्या ठिकाणी असते, सुरक्षा रक्षक असते, तर आज ही दुर्घटना घडली नसती. आज ही दुर्घटना घडली आहे. संपूर्ण पुणे शहर आज शोकाकुलमध्ये आहे आणि कायमस्वरूपी आहे. कारण की 1 तारीख जी आहे 1 फेब्रुवारी हे पुणे हे आम्ही काळा दिवस म्हणून नक्कीच आम्ही साजरा करू यापुढेही. मेरा नाम मीनाज शेख है. मैं ये चाहती हूँ कि ये जो हो गया है इन लोगों के साथ, ये आइंदा किसी बच्चे के साथ और किसी भी पेरेंट्स के साथ ऐसा नहीं हो. इसकी पूरी जिम्मेदारी एक्चुअली तो स्कूल की ही होती है, लेकिन ये ज़बरदस्ती बच्चों को बोलते हैं कि लेकर जाएंगे, नहीं तो फेल कर देंगे, नहीं तो स्कूल से निकाल देंगे. ये ज़बरदस्ती है और ज़बरदस्ती से बच्चे चले जाते हैं और उसका ये नतीजा हमारे को मिला है. और जो भी पालकों पे गुजरी है वो आइंदा कभी ऐसा नहीं हो, ऐसा हम चाहते हैं. और कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उनको कुछ न्याय मिले और सीबीआई जांच हो, यही हमारी इच्छा है.